आणि ॲम्बियन्स तर टॉप आहे, ॲम्बियन्स तर टॉप नॉच आहे. माझ्या पाठीमागच बघाल तर कॉकटेल आणि मॉकटेल वगैरे सगळंच तुम्हाला भेटेल इथं. तुम्हाला मेन कोर्स दिसेल सगळा. इथे सॅलड सेक्शन आहे, सूप आहे, पुन्हा ॲपेटायझर्स आहे, ते आपले मंचुरियन आले स्टार्टरला. सगळं ओव्हरऑल फूड आहे ते बेस्ट आहे. नमस्कार मित्रांनो, माझ्या आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आपण परत एकदा निघालो आहे सांगलीच्या हॉटेलला, जे की 24K कॅरेट नाही क्राफ्ट हे हॉटेल आहे. आणि हा दुसरा माझा सांगलीचा व्लॉग असणार आहे. पहिल्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगलीचं जे नवीन इफोटेल बाय सयाजी हॉटेल निघाले ते मी तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये दाखवले. आणि आत्ता इथे 24K क्राफ्ट हे हॉटेल दाखवणार आहे. आणि आपण का निघालो आहे तर माझ्या आईबाबांची आज ॲनिव्हर्सरी आहे, त्यासाठी आज निघालो आहे. तर आजचा व्लॉग हा त्या रिलेटेडच असणार आहे. तर चला आपण आता लवकरात लवकर आवरून निघूया. मी तर आवरले, बाकी सगळे आहेत ते आवरायला लागलेतात. तर आपण आवरले की निघू. आणि बाकी त्या हॉटेलमध्ये तुम्हाला सगळे प्रकारचे आयटम्स मिळणार आहेत. म्हणजे मॉकटेल म्हणू नका, कॉकटेल म्हणू नका, अजून पंजाबी डिशेस, नॉर्थ इंडियन, साऊथ इंडियन, पिझ्झा वगैरे तुम्हाला सगळं मिळणार आहे त्या हॉटेलमध्ये. त्यामुळे आजचा व्लॉग खरंच भारी असणार आहे. आणि सांगलीकर प्लीज मला सपोर्ट करा, कारण यापूर्वी पण मी सांगलीला आलो आहे. 5 स्टार जे आपले सयाजीचं 4 स्टार 5 स्टार हॉटेल आहे त्याचा मी हे केला आहे, व्लॉग केला आहे. आणि आजचा हा दुसरा व्लॉग असणार आहे. त्यामुळं प्लीज सांगलीकर स्पेशली तुम्हाला रिक्वेस्ट आहे की सपोर्ट करा. आणि बाकी सगळ्यांना पण रिक्वेस्ट आहे की माझ्या चॅनलला प्लीज सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. बाकी हा आहे तो हनी रोज फ्लेवर आहे, हनी रोज फ्लेवरचा केक आहे. त्याला माझा खाऊन झाला आहे केक. आता आपण डायरेक्ट निघूया. की बाहेर आहे ते पावसाचं वातावरण दिसतंय. आणि ही आपण आल्टो आहे, पण आल्टो नेणार नाही आहे कारण आपल्याला लवकरात लवकर पोचायचं आहे. आपण टेबल रिझर्वेशन केले, त्यामुळं आपण सफारी आपली नेणार आहे. 4 लोकांचं ऑलरेडी रिझर्वेशन केले. आणि बाकी हॉटेल म्हटलं तर हे सांगली मिरज रोडवर आहे, विजयनगर कुपवाड रोडवर आहे हॉटेल. तर चला आपण जाऊया. आता आवरून वगैरे झाले, सगळ्यांचं केक कटिंग करून झालं आहे, निघूया आपण आता. सांगलीत आलेलो आहे, पण पाऊस जास्त लागलेला आहे सांगलीत आत्ता. तुम्हाला हे समोर इफेटॉल बाय सयाजी हॉटेल दिसत असेल, त्याच्यापासून ते 24K क्राफ्ट हॉटेल आहे ते जास्त नाही 1 ते 1.5 किलोमीटरच असेल लांब. हे आपण मागचा ब्लॉग आपला हा होता, आता आजचा ब्लॉग तो असणार आहे त्या हॉटेलचा. हे जे वरचं तुम्हाला दिसतंय ते आहे ते 24K हॉटेल आहे. आणि त्याच्या शेजारीच हे हॉटेल दिसतंय ते आहे ते ओनेस्ट आहे. आता हे झाडाआड दिसतंय का, हां हे जे दिसतंय ते ओनेस्ट आहे. आणि इथं वरती गेलं की हे आहे बघा, हे ओनेस्ट हॉटेल आहे, हे इथे दिसतंय. ते आता पावसामुळे दिसेन झाले तुम्हाला. 12 seconds later. तर आपण इथं हॉटेलच्या खाली आलेलो आहे. हे आहे ते समोर तुम्हाला पार्किंग दिसत असेल. पार्किंगची इथं सोय नाही आहे, इथं बाहेरच लावायला लागते गाडी. आणि ते मागणं आहेत ते आत्ता वळून आणायला लागलेत गाडी. तर वरती जे तुम्हाला दिसते ते हे आहे ते रूफटॉप हॉटेल आहे. आणि सगळ्यात मेन म्हणजे हे आहे ते व्हेज आणि नॉनव्हेज हॉटेल आहे. त्यामुळं तुम्हाला काही अडचण वगैरे येणार नाही आहे. नॉन व्हेजिटेरियन असला तरी इथं नॉन व्हेजिटेरियन पण आहे आणि व्हेजिटेरियन पण आहे. आपण आता पार्किंगला गाडी लावू आणि सरळ आहे ते वरती जाऊया. ती आपली समोरची गाडी आहे, आपल्याला गाडी इथंच लावायला लागणार आहे आता. आणि पावसाचं काही करू पण शकत नाही आहे. चला आता गाडी आपण पार्किंग लावू आणि सरळ आहे ते आपण आता वरती जाऊया. तुम्हाला समोर आहे ते ओनेस्ट हॉटेल दिसेल आणि इथून एंट्री आहे. चला आपण वरती आलो आहे, 5th फ्लोअरवर आहे. हे बघ तिथं आहे समोर. तर हे तुम्हाला एंट्रन्स दिसतो. चल की हे आहे ते किचन आहे. हा तुम्हाला एंट्रन्स दिसेल या हॉटेलचा. बघा हा एंट्रन्स आहे सगळा. हां ॲम्बियन्स तर चांगला आहे. हे बघा एकदा व्ह्यू घ्या.
हे समोर तुम्हाला किचन दिसेल, हे हॉटेल आहे. आणि ॲम्बियन्स तर टॉप आहे, ॲम्बियन्स तर टॉप नॉच आहे, बेस्ट आहे ॲम्बियन्स. पहिल्या नजरेत आवडलं, फक्त पार्किंगचा थोडासा इश्यू आहे, बाकी काही नाही आहे. त्यांचं ते मेनू कार्ड आहे आणि माझ्या पाठीमागच बघाल तर वाईन पण आहे, वाईन बियर आहे आणि कॉकटेल आणि मॉकटेल वगैरे सगळंच तुम्हाला भेटेल इथं. त्यामुळे काही इश्यू नाही आहे एवढा. आणि हे इथे 5th फ्लोअरवर आहे. पाऊस असल्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम झाला, पण काही हे नाही आहे, वरतीच आहे. तुम्हाला मेन कोर्स दिसेल सगळा. इथे सॅलड सेक्शन आहे, सूप आहे, पुन्हा ॲपेटायझर्स आहे आणि भरपूर मेनू आहे इथं. पुन्हा अजून म्हटलं तर पास्ता अँड रिसोटो आहे, पिझ्झा आहे. आणि मेन कोर्समध्ये म्हटलं तर कढाई, व्हेज, पनीर, तवा मशरूम असं हे सगळं आहे. तुम्ही इथं बघू शकता मेन कोर्स. आणि मागं गाणं चालू आहे, त्यामुळं बोलायला थोडंसं हे आहे, आवाज जास्त जरा मोठ्यानं बोलायला लागते. गाणी वगैरे सगळी मागं चालू आहेत. आवाज ऐकू येतो का नाही जरा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तरी माईक वगैरे लावलेला आहे मी. आता थोड्या वेळात आपली येईल तेव्हा तुम्हाला आपण दाखवूया. आणि टायमिंग म्हणला तर आता संध्याकाळचे आत्ता मी 9 वाजले संध्याकाळी. इथं आहे ते समोर मॅच चालू आहे. आपण आता ऑर्डर दिली आहे, मंचाव सूप आणि बरंच काय काय दिले, व्हेज कबाब वगैरे बरंच काय काय दिले. ते आता येईल आणि आपण मग आल्यावर दाखवू तुम्हाला. टेस्ट पण सांगू आपण कशी आहे ते. आपला इथे मंचाव सूप आलेला आहे. आणि बाय द वे आपल्या या चॅनलचा म्हणजे या हॉटेलचा माझा पहिला आपला चांगला ब्लॉग म्हटलं तर माझाच आहे. बाकी यूट्यूबला वगैरे बघितलं मी ब्लॉग असे कोणी प्रॉपर अपलोड केलेले नाहीत. शॉर्ट व्हिडिओ भरपूर मिळतील या हॉटेलचे, पण प्रॉपर ब्लॉग म्हटलं तर हा आपल्या चॅनलवरचा पहिलाच ब्लॉग आहे. आणि इफ इट ऑल बाय सयाजीला गेलो तो पण आपल्या चॅनलवरचा पहिला ब्लॉग होता. त्याला व्ह्यूज वगैरे चांगले जायला लागलेत, रिस्पॉन्स चांगला यायला लागला आहे, कमेंट वगैरे पण चांगले यायला लागलेत. आता आपण सूप ट्राय करूया. मंचाव सूप आपण मागवले, हे बघा मंचाव सूप हे मागवले. आता टेस्ट करून आपण तुम्हाला सांगूया कसं आहे ते. चांगलं आहे मंचाव सूप, पण भारी आहे, बेस्ट आहे. मंचाव सूप कसं आहे, चांगलं आहे ना, चांगलं आहे. हे ते आपले मंचुरियन आले स्टार्टरला. एक मंचाव सूप मागितलेलं, एक मंचुरियन मागितलेलं आणि अजून एक काय होतं, हराबारा कबाब अजून एक मागवला आहे. दुसरा स्टार्टर आला आहे तो म्हणजे हराबारा कबाब. सगळं ओव्हरऑल फूड आहे ते बेस्ट आहे. म्हणजे हराबारा कबाब मागवला आहे, एक आहे ते गोबी मंचुरियन मागवले, एक आहे ते सूप मागवले मंचुरियन सूप. बेस्ट आहे स्टार्टर, मस्ट रिकमेंडेड आहे. तुम्ही यायलाच पाहिजे एकदा, यायला लागतं एकदा तरी यायला लागतं, बेस्ट आहे. इथं आहे ते आमचा स्टार्टर खाऊन झाला आहे. पण असे पंजाबीमध्ये वगैरे जर तुम्ही मागवायचं म्हटलं तर जास्त भाजी अशी नाही आहेत. असं मिक्स व्हेज नॉर्मल ज्या कॉमन भाज्या आहेत ते आहेत ह्याच्यामध्ये पंजाबीमध्ये, पनीरच्या, मशरूम आणि मिक्स व्हेज. त्यामुळं आम्ही आता व्हेज चीज नाही मोजरेला पिझ्झा काय तर मागवला आणि रेड सॉस पास्ता मागवला आहे. तर ते आता येईल ऑर्डर आणि नंतर तुम्हाला ते दाखवतो. आम्ही आता तोपर्यंत ती ऑर्डर येस तोपर्यंत मॉकटेल मागवतो आहे. पिझ्झा वगैरे तयार होऊन यायला लागला आहे, तोपर्यंत म्हणलं की मॉकटेल मागवू आपण. हे आता भैयांना आपण विचारले की शूट करायला परवानगी आहे का, ते आपल्या परवानगी दिली आहे. तर आपण तेच आता शूट करायला लागलो आहे. तर चला आपलं मेकिंग झालेलं आहे सगळं. हे तुम्ही 3 ग्लास बघू शकताय.
मेकिंग झालेलं आहे. आपण आता टेस्ट करून सांगूया कशी येते. त्यात आपलं मँगो टँगो आलं आहे. आपण आहे ते ऑरेंज क्रश मागवलेला आणि हे आहे ते मँगो टँगो आहे. आपण पास्ता मागवलेला आला आहे, सर्व करायला लागलेलं आता. आपलं कोल्ड्रिंक आलं आहे आणि हे आहेत आपण पिझ्झा मागवलेला तो आला आहे. पास्ता फक्त यायचा राहिला आहे. आपण आता टेस्ट करून सांगू कसं आहे ते. बाकी पिझ्झाची वगैरे क्वालिटी म्हटलं तर A1 आहे. बेस्ट पिझ्झा आहे, बेस्ट. सगळे फूड आयटम भारी आहेत, एक नंबर आहे. बाकी आमचं खाऊन आत्ता झाले आणि बिल आहे ते 3000 आले. तर आहे ओके बिल 3000 म्हणजे. चला आता आमचं खाऊन झालं आहे सगळं. आम्ही आता या रेस्टॉरंटमधून बाहेर पडतो आणि नॅचरल्सला पहिलं जाणार आहे. तर तिथं आता तुम्हाला तिथलं दाखवतो की नॅचरल्सला आम्ही काय काय घेणार आहे. तर चला आपण निघू जाऊया आता. आम्ही आता ग्राउंड फ्लोअरला आलेलो आहे आणि इथून आता डायरेक्ट आम्ही ह्याला जाणार आहे, नॅचरल्सला जाणार आहे. तिथं तुम्हाला आता पुढचा ब्लॉग दाखवतो. मागासपर्यंत आणि पाऊस होता, आत्ता पाऊस नाही आहे. तसा बारीक बारीक नाही आहे, पाऊस नाहीच आहे आत्ता. आणि इथं आपली गाडी लागली आहे. तर जेवण चांगलं झालं आहे, मस्त आहे. रूफटॉप आहे, व्हेज नॉनव्हेज आहेत आयटम्स. आणि व्हेजमध्ये म्हणाल तर थोडं लिमिटेड आहेत आयटम्स. त्यामुळं आम्ही आहे ते प्युअर व्हेजिटेरियन आहे. थोडे लिमिटेडच आहेत आयटम. त्यामुळं आम्ही आहे ते जास्त पिझ्झा, पास्ता आणि मोजितो वगैरे असं घेतलं आम्ही. नॉनव्हेजमध्ये म्हटलं तर सगळे भरपूर आयटम्स आहेत तुम्हाला नॉनव्हेजला. आम्ही आलो इथे नॅचरल आईस्क्रीमला आलो आहे आणि गर्दी भरपूर आहे. कॅपिटल किचनच्या साईडलाच आहे पण भरपूर आहे गर्दी. इथं लागली गाडी पुढं, जरा पुढं ना. हे आहे इथे कॅपिटल किचन आहे. घेऊन येत आहे का इथं गाडीतच बसून खाऊ? आता इथं गाडी लावतो आणि जातो. आता आम्ही आता गाडीमधून उतरलो आहे. ही आपली पाठीमाग गाडी लागली आहे आणि हे तुम्हाला दिसते ते कॅपिटल किचन आहे. त्या साईडलाच बघाल तर नॅचरल आईस्क्रीम आहे. तिथं आपण आता आईस्क्रीम घ्यायला निघालो आहे. चला आपण जाऊया. बाकी पाऊस म्हणाल तर जरासं थोडासा बारीक आहे, जास्त नाही आहे काय. मागास एवढा तर नाही आहे. सांगलीत एंट्री केली तेव्हा भरपूरच पाऊस लागलेला. तसा काही पाऊस नाही आहे. आपण आता नॅचरल आईस्क्रीम खायला जाऊ आणि सर आपण आता इथून घरीच जाणार आहे. तर फायनली पोचलो आहे घरी आणि हा ब्लॉग आता इथेच संपवायचं म्हणतो आहे. आता 11:30 जवळजवळ वाजलेत. 11:30ला पोचलो आहे आम्ही घरातून. 8ला निघालेलो, 11:30ला पोचलो आहे. आणि जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत बाय.